सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ताच्या घडीला गाजणारा मुद्दा तो म्हणजे ओबीसीचे राजकीय आरक्षण। हा एक मुद्दा असा आहे की ज्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार रोज एकमेकांवर आरोप करतात। आरक्षण मात्र मंजूर होत नाहीये। सध्या कालचीच घडामोड ही आहे की प्रशासकीय कारण आणि त्रुटींचा हवाला देत एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्राने नकार दिलाय। त्यामुळे आता ही प्रक्रिया आणखी लांबणीवर गेली आहे। तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि राज्यातील ओबीसी नेत्यांनी ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका मांडली आहे। भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा ओबीसी समाजाची जनगणना करण्याची पूर्वी मागणी केली होती। तसंच पंकजा यांनी आपले वडील आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेतील भाषणाचा एक व्हिडिओ सुद्धा ट्विट त्यावेळी केला होता। जातीनिहाय जनगणना व्हायला हवी असं मत छगन भुजबळ यांनी पण मांडलं होतं। पण पुढे काय झालं, या मागणी सर्वप्रथम कोणी केल्यात आणि या संकल्पनेचा पाठपुरावा कोणी केला, या सगळ्या बाबींचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। यंदा म्हणजे 2021 मध्ये देशभरात जनगणना होणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे ओबीसींच्या जनगणनेला हवा मिळाली असून त्यावरून देशातील राजकारणही तापू लागलंय। ओबीसींची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या निम्मी असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे ही जनगणना करण्याची मागणी होत असून अशी जनगणना झाल्यास देशाच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत। त्याचा घेतलेला हा आढावा। भारतात 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली होती। त्यानंतर 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होते। 1931 पर्यंत देशात प्रत्येक जातीची जनगणना केली जायची। त्यात प्रत्येक जातीची संख्या, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीची माहिती असायची। 1941च्या जनगणनेतही जातीचा उल्लेख करताना कॉलम होता। मात्र दुसरं महायुद्ध सुरू झाल्याने ही जनगणना झालीच नाही। 1931च्या आकडेवारीच्या आधारानेच दुसऱ्या मागासवर्ग आयोग म्हणजेच मंडल आयोगाने ओबीसींची देशात 52% लोकसंख्या असल्याचं जाहीर केलं होतं। यावरून ओबीसींना आरक्षण देण्याची शिफारस केली होती। ओबीसींची शेवटची जनगणना कधी झाली पाहूयात। देशात 1931 मध्ये ओबीसींची शेवटची जनगणना झाली होती। त्यानंतर ओबीसींची जनगणना झालीच नाही। त्यामुळे देशात ओबीसींची संख्या किती आहे हाच प्रश्न नेहमी चर्चेत आहे। देशात 41% ओबीसी आहेत का, हा एका सर्वेक्षणानुसार निघालेला प्रश्न आहे। राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने 2006 मध्ये देशाच्या लोकसंख्येवर नमुना सर्वेक्षण जारी केलं होतं। त्यात देशात ओबीसींची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या 41% इतकं असल्याचं म्हटलं होतं। 2011 मध्ये जातीनुसार झालेली ही जनगणना पाहूयात। सन 2000 मध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात ओबीसींच्या जनगणनेसाठी मोर्चे काढले गेले। 2001 मध्ये जनगणना होणार होती, त्यापूर्वीच त्यांनी ही मागणी लावून धरली होती। मुंडे खासदार झाल्यानंतर 2010 मध्येही त्यांनी संसदेत ही मागणी लावून धरली। त्यानंतर 2011 रोजी सरकारने आर्थिक सर्वेक्षण आणि जातीगत जनगणना कायदा तयार केला। त्या अंतर्गत जनगणना केली। त्यावर 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात आला। त्यात देशातील जातवार जनगणना झाली आहे। फक्त त्याची आकडेवारी जाहीर करण्याची बाकी आहे। त्या खात्याचे मंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी जनगणनेत 8 लाख चुका केल्या असून चुका दुरुस्त करून लवकरच आकडेवारी जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। पण आता त्यालाही 1-2 वर्ष लोटली आहेत। 2011 मध्ये 20,000 कोटी रुपये खर्चून जनगणना करण्यात आली आहे। त्याची आकडेवारी सरकारने जाहीर केली पाहिजे। नवीन जनगणना केली तर त्याची आकडेवारी येईपर्यंत 4 वर्ष जातील। त्यामुळे हाती काहीच लागणार नाही। म्हणूनच ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करण्यापेक्षा 2011च्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली पाहिजे। ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी आंदोलनं केली पाहिजेत असं त्यावेळेच्या काही ओबीसी नेत्यांना वाटत होतं। आता प्रश्न उद्भवतोय तो उपद्रव मूल्य वाढण्याचा। मंडल आयोगाने ओबीसींची देशातील अंदाजित लोकसंख्या 52% पकडून त्यानुसार आरक्षण दिलं होतं। उद्या जर आपण 2011च्या जनगणनेचा आधार घेतला आणि ओबीसींची लोकसंख्या 60% असल्याचं गृहीत धरलं तर त्यानुसार ओबीसींसाठी योजना आखता येतील। लोकसंख्येच्या आधारावर ओबीसींच्या विकासासाठी फंडही मिळू शकतो। त्यांना आरक्षण देता येईल। त्यामुळे राजकारण, शिक्षण आणि नोकऱ्यांमधील ओबीसींचा टक्काही वाढेल। परंतु राजकारणी लोक ही आकडेवारी बाहेर येऊ देत नाहीयेत। ही आकडेवारी बाहेर आली तर ओबीसींची राजकीय इच्छाशक्ती जागृत होऊ शकते। देशात ओबीसींचा नवा राजकीय पक्ष निर्माण होऊ शकतो। त्यांचं स्वतंत्र राजकारण निर्माण होऊ शकतं आणि राजकारणातील ओबीसींचं उपद्रव मूल्य वाढू शकतं। म्हणूनच राजकारणी ओबीसींची आकडेवारी बाहेर येऊ देत नाहीये असा विचारधारेचा एक गट पाहायला मिळतोय।
पण आता ओबीसी आरक्षणाचा विचार केला तर सध्याच्या घडीला न्यायालयात झालेल्या सुनावणीत एम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने द्यावा यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती। यावर केंद्र सरकारने 4 आठवड्यांनी यावर उत्तर दिलं। या प्रतिज्ञापत्रावरून एम्पिरिकल डेटा राज्यांना देण्याची तयारी केंद्राची नसल्याचं दिसतंय। एम्पिरिकल डेटावर केंद्राची कोर्टातली भूमिका नेमकी काय आहे हे यात स्पष्ट झालंय। लोकसंख्येचा डेटा म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात त्रुटी असल्याचं यात म्हटलंय। शिवाय बाह्य जातीनिहाय जनगणनेसाठी सगळेच विधान करत असले तरी प्रत्यक्षात केंद्र सरकारची यावेळी सुद्धा ही तयारी नाहीये असं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे। भाजपची सध्याची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका यांच्यात विरोधाभास पाहायला मिळतोय। भाजप आणि ओबीसी समाज यांचं काय समीकरण होतं पाहूया। सुरुवातीच्या काळात भाजपची ओळख शेठजी भटजीचा पक्ष अशीच होती, म्हणजेच ब्राह्मण आणि मारवाडी समाज भाजपसोबत असायचा। मात्र 70-80च्या दशकात वसंतराव भागवत यांच्यासारख्या जनसंघाच्या नेत्यांनी भाजपला इतर मागासवर्गीयांमध्ये पोहोचवलं। त्यासाठी महाराष्ट्रात भागवतांनी माळी धनगर वंजारी फॉर्म्युला आणला। काही जाणकारांच्या मते वसंतराव भागवत यांनी शेठजी भटजींची अशी ओळख असलेल्या भाजपला बहुजनांमध्ये पोहोचवलं। गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, माधवराव शिवणकर यांच्यासारखे नेते पुढे आले। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ओबीसी समाजात मुख्यत्वे त्यावेळी काम केलं। पश्चिम महाराष्ट्रात हा फॉर्म्युला तितकासा चालणारा नव्हता हे त्यांच्या लक्षात आलं। भागवतांनी केलेली ही रचना 5-6 वर्षांपूर्वीपर्यंतच सुरू होती। कधी गोपीनाथ मुंडे प्रदेशाध्यक्ष तर कधी मुनगंटीवार तर कधी फुंडकर प्रदेशाध्यक्ष झाले। हे सर्व त्याच फॉर्म्युल्यानुसार सुरू होतं। मात्र 2014 नंतर यात बदल दिसून येतो। एकूणच वसंतराव भागवत किंवा भाजपनं ओबीसी समाजाला जवळ आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नात यश म्हणजे गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते पुढे आले म्हणूनच। या सगळ्यात आता पंकजा मुंडेंचं काय योगदान आहे पाहूया। काही महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांनी ट्विट करून यंदाची जनगणना ही जातीनिहाय करावी अशी मागणी केली होती। 2021ची जनगणना ही जातीनिहाय होणं गरजेचं आहे। गावागावातून होणारी मागणी ही दिल्लीपर्यंत पोहोचणार यात शंका नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। तसंच पंकजा यांनी आपले वडील आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेतील भाषणाचा एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केलाय। ते ट्विट काय आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे त्या व्हिडिओमध्ये काय नेमकं म्हणतात पाहूया। अगर हम इस समय भी सेंसस में ओबीसी का सेंसस नहीं करेंगे तो ओबीसी को सोशल जस्टिस देने के लिए और 10 साल हम उन पर अन्याय करेंगे। और किस लिए ये क्यों सेंसस मांगते हैं? इसलिए कि 2007 में आईआईटी में ओबीसी को आरक्षण देने के बाद एक पब्लिक लिटिगेशन हुआ था। उस समय कोर्ट ने ओबीसी के पॉपुलेशन के बारे में तथ्य सरकार को कोर्ट को देने के लिए कहा। सरकार ने कहा कि आजादी के बाद हमारे पास ओबीसी पॉपुलेशन का कोई स्टैटिस्टिक नहीं है, इसलिए आरक्षण देने के लिए कोई स्टैटिस्टिक उपलब्ध नहीं है, तो कितना % आरक्षण दे ये तय नहीं किया जा सकता। उस समय बहस में एडिशनल एडवोकेट जनरल लॉ मिनिस्टर मोहली जी हैं, इस बात को निकाले। उन्होंने कोर्ट में कहा कि हाँ, सरकार को ओबीसी का सेंसस करना चाहिए। अब उसके बाद 2007 के बाद अब सेंसस हो रहा है, तो ओबीसी का सेंसस क्यों नहीं किया जाता? अध्यक्ष महोदय, ओबीसी का सेंसस इसलिए चाहिए कि अभी हमारे भक्त चरणदास कह रहे थे कि कास्टलेस सोसाइटी चाहिए। गुणवत्ता के आधार पर समाज में न्याय मिलना चाहिए। आप दूसरे मुंह दिख रहे हैं मुझे, कहाँ है सोसाइटी में इक्वलिटी? और आप दलित होते हुए, शेड्यूल कास्ट होते हुए ओपन सीट पर चुनकर आए, आपका मैं अभिनंदन करता हूं। लेकिन हमारे कॉन्स्टिट्यूशन में शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब को आरक्षण नहीं होता तो क्या बाकी सदस्य जीत कर आ सकते थे? दरम्यान
याआधी सुद्धा पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून रोखठोक भूमिका मांडली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा ओबीसी समाजाची जनगणना करावी अशी मागणीच पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। दरम्यान काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ओबीसींची स्वतंत्र जनगणना होऊन त्यांची एक वेळ संख्या काय आहे ते कळू द्या अशी मागणी केली होती। आम्ही ओबीसी मध्ये कोणाला घुसू देणार नाही, आम्ही ओबीसींचे पहारेकरी असून जागते रहो असं आमचं काम आहे। पण काही विघ्न संतोषी लोक ओबीसींमध्ये अडथळा आणत असून आम्ही एक आहोत यासाठी जालन्यात मोर्चा काढत असल्याचंही त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं। महाराष्ट्रातल्या जातींची वर्गवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एकट्या महाराष्ट्रात 494 अधिकृत जाती, पण 2011च्या जनगणनेत महाराष्ट्रात 4,28,617 जातींची नोंद झाली आहे। यातल्या केवळ 2,440 जाती अशा आहेत जिथे लोकसंख्या 1,000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे तब्बल 4,26,023 जाती अशा जिथे 1,000 पेक्षा कमी लोकसंख्या तिथे। 1931च्या जनगणनेत देशात 4,147 जाती होत्या। आत्ताची 2011ची संख्या दाखवते की 46 लाख जाती देशात आहेत। काही जातींमध्ये उपजाती असतात हे गृहीत धरलं तरी इतकी संख्या असू शकत नाही। प्रामुख्याने ओबीसीची आकडेवारी पाहूयात। ओबीसींच्या 2 लिस्ट आहेत, सेंट्रल आणि स्टेट लिस्ट। SC ST सारखी केवळ एकच सेंट्रल लिस्ट नाहीये। देशात 5 राज्य अरुणाचल, लक्षद्वीप, मेघालय, मिझोराम आणि नागालँड ही ओबीसी लोकसंख्येशिवाय आहेत। 4 राज्य दिल्ली, दादरा, दमन, सिक्कीम हे केवळ केंद्राची लिस्ट फॉलो करतात। काही राज्यात अनाथ बालकांनाही ओबीसींचा दर्जा दिला गेलाय। अनेक राज्यात जे SC ख्रिश्चन झालेत त्यांना ओबीसी गणलं जातं। सेंट्रल लिस्टनुसार देशात ओबीसींच्या 2,479 जाती आहेत, तर राज्यांच्या लिस्टनुसार 3,150 ओबीसी आहेत। दुसरीकडे ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम आखण्यासाठी स्वतंत्र जनगणना होणं गरजेचं आहे। 2011 साली जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाला होता, पण तेव्हाच्या जनगणनेत हे होऊ शकलं नाही अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली। राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारकडे पुन्हा पाठपुरावा करावा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पाठपुरावा करावा असं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं। पण आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कितपत रखडेल आणि कधीपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मंजूर होईल, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी HW न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका।